विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2026 रोजी झालेला इयत्ता 7वीचा जो प्रथम भाषा मराठीचा पेपर आहे, तो मराठीचा पेपर आपण या आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत. तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या TR गुरुजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. चला तर मग पहिला प्रश्न सॉल्व करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी सजातीय स्वरांची जोडी कोणती नाही. इथे बघा, स्वरांची जोडी कोणती नाही असा प्रश्न विचारलेला आहे. इथे बघा, पहिला ऑप्शन आहे ई ई, दुसरा आहे अ आ, तिसरा आहे ए ए आणि चौथा आहे उ उ. इथे बघा, ई अ आ आणि उ उ हे सर्व सजातीय स्वरांच्या जोड्या आहेत, परंतु ए ए ही मात्र सजातीय स्वरांची जोडी नसून ती ए जो आहे हा संयुक्त स्वर आहे. संयुक्त स्वर असल्या कारणास्तव स्वरांची जोडी ही ए नाही. त्याच्यामुळे याचा करेक्ट जो ऑप्शन असणार आहे तो ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूया. संधी नियमानुसार विसंगत जोडशब्द ओळखा. इथे बघा, जो पहिला ऑप्शन आहे तो पहिला ऑप्शन आहे निष्फळ, दुसरा ऑप्शन आहे षडानन, तिसरा ऑप्शन आहे निष्कारण आणि जो चौथा ऑप्शन आहे तो दुष्कर. इथे बघा, संधी नियमानुसार विसंगत शब्द आपल्याला ओळखायचा आहे. इथे बघा, याचं जे करेक्ट ऑप्शन जे आहे ते ऑप्शन क्रमांक 2 हे आहे. इथे बघा, निष्फळ, नि अधिक फळ, त्याचं निष्फळ हे असं होतं. निष्कारणचं नि अधिक कारण म्हणजे निष्कारण असं होतं आणि दुष्कर असंही होतं. त्यामुळे याचा जो विसंगत जोडशब्द आहे तो ऑप्शन क्रमांक 2 हा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणत्या वाक्यात संयुक्त क्रियापद आहे. पर्याय पहिला, शेतकरी शेतात राबत असतो. राधा शेंगदाण्याच्या चिक्कीचे पाकिट घेऊन आली. तिसरा आहे, वाटेत एक भेळेचे दुकान होते. आणि चौथा ऑप्शन आहे, दधीची ऋषीचे मानसिक सामर्थ्यही तेवढेच मोठे आहे. यातील बघा, जो करेक्ट ऑप्शन आहे तो म्हणजे ऑप्शन क्रमांक 1, शेतकरी शेतात राबत असतो. इथे बघा, संयुक्त क्रियापद आपल्याला विचारलेलं आहे. संयुक्त क्रियापदामध्ये मुख्य क्रियापद आणि सहाय्यक क्रियापद यांचं मिळून संयुक्त क्रियापद होत असतं. बघा, पुढचा प्रश्न आहे, पाठ्यपुस्तकांखेरीज अवांतर पुस्तकांचे वाचन करावे. या वाक्यातील अधोरेखित शब्दांची जात ओळखा. इथे बघा, पुस्तकांखेरीज खाली अधोरेखित केलेला आहे. आपल्याला शब्दांची जात ओळखायची आहे. इथे बघा, पहिला ऑप्शन आहे केवल प्रयोगी अवयव, दुसरा आहे शब्दयोगी अवयव, तिसरा आहे क्रियाविशेषण अवयव आणि चौथा आहे उभयनामी अवयव. इथे बघा, ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हा जो खेरीज शब्द आहे तो शब्दयोगी अवयव आहे. कारण की केवल प्रयोगी अवयवामध्ये अरे, वा, अहो अशा प्रकारचे शब्द हे केवल प्रयोगी अवयवामध्ये असतात. तर क्रियाविशेषण मध्ये
हळू, पटकन या प्रकारचे जे शब्द असतात ते क्रियाविशेषण या प्रकारामध्ये असतात. तर उभयनामीमध्ये आणि, पण, किंवा अशा प्रकारचे शब्द असतात. याचा जे करेक्ट ऑप्शन आहे तो शब्दयोगी अवयव आहे. बघा पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी स्त्रीलिंग नाम कोणते? इथे बघा पहिला ऑप्शन आहे थाप, दुसरा आहे माप, तिसरा आहे पाप आणि चौथा आहे ते चाप. इथे बघा याचा जो करेक्ट ऑप्शन आहे तो आहे थाप. इथे बघा थाप हे स्त्रीलिंगी शब्द असला आहे. एक थाप, दोन थापा हे आपण असं बोलत असतो. पुढे बघा पुढचा प्रश्न आहे. वचन प्रकारानुसार विसंगत नाम ओळखा. इथे बघा पहिला ऑप्शन आहे प्रार्थना, दुसरा आहे घटना, तिसरा आहे सामना, चौथा आहे भावना. इथे बघा वचन प्रकारानुसार विसंगत नाम आपल्याला ओळखायचं आहे. इथे बघा प्रार्थनाचं वचन हे अनेक वचन जरी केलं तर ते प्रार्थनाच राहतं, घटनाचं केलं तर ते सुद्धा घटनाच राहतं आणि भावनाचं केलं ते सुद्धा ही भावनाच राहतं. परंतु सामना याचं जर आपण वचन जर बदललं तर अनेक वचन हे साम्य होतं. त्यामुळे आपल्याला इथं विसंगत नाम ओळखायचं आहे. त्यामुळं या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी सप्तमी विभक्तीचे प्रत्यय कोणते? इथे बघा आपल्याला सप्तमी विभक्तीचे प्रत्यय ओळखायला सांगितले आहे. पहिला पर्याय आहे ऊन होऊन, दुसरा पर्याय आहे सला तेना, तिसरा पर्याय आहे चा ची चे च्या आणि चौथा पर्याय आहे त ई आ. याचं बघा करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे त ई आ. इथे बघा ऊन होऊन ही जी आहे ही पंचमी विभक्ती आहे. सलांते ही चतुर्थी, चाचीचे ही षष्ठी आहे आणि तया ही सप्तमी आहे. सप्तमी असल्या कारणास्तव इथे बघा आपल्याला याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ते 4 क्रमांकाचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले होते या वाक्यातील अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखा. इथे बघा क्रांतिकारकांनी ह्या शब्दाखाली अधोरेखित केलेला आहे. आपल्याला योग्य ते विभक्ती ओळखायची आहे. इथे बघा पहिला पर्याय आहे प्रथमा, दुसरा पर्याय आहे तृतीया, तिसरा पर्याय आहे चतुर्थी आणि चौथा पर्याय जो आहे तो द्वितीय आहे. इथे बघा जो करेक्ट ऑप्शन आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 2 तृतीया. पुढचा प्रश्न पाहूया. आम्ही सहलीला गेलो या वाक्याचा प्रयोग ओळखा. इथे बघा आम्ही सहलीला गेलो पर्याय पहिला आहे कर्मणी, पर्याय दुसरा आहे सकर्मक कर्तरी, पर्याय तिसरा आहे अकर्मक कर्तरी, पर्याय चौथा आहे अकर्मक भावे. इथे बघा याचा जो करेक्ट ऑप्शन आहे तो ऑप्शन क्रमांक 3 अकर्मक कर्तरी आहे. इथे बघा वाक्यामध्ये अकर्मक कर्तरी तुम्ही ओळखताना क्रियापद लिंग वचनानुसार हे जर बदलत असेल तर अकर्मक कर्तरी होतं,
या वाक्यामध्ये कर्म नसतो, तर क्रिया करणारा व क्रिया सोसणारा हा कर्ताच असतो. इथे बघा, आम्ही सहलीला गेलो, इथे ह्या वाक्यामध्ये कर्म कुठेही दिसत नाही आणि क्रियापद हे लिंग वचनानुसार बदलते. इथे जर आपण कर्ता जर बदलला तर बघा, आम्हीच्या जागी जर तो घेतला तर तो सहलीला गेला, ती सहलीला गेली. इथे बघा, क्रियापद हे लिंग वचनानुसार हे बदलतं. त्यामुळे आपल्याला याचा जो करेक्ट ऑप्शन आहे तो ऑप्शन क्रमांक 3 अकर्मक कर्तरी हा होतो. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या वाक्यात अर्धविराम वापरावे लागते? इथे बघा, आपल्याला अर्धविराम हे वापरायचं आहे. बघा, मी तुला भेटलो की तू माझे काम करेल. बैल गेला आणि झोपा केला. तिसरा आहे, खूप धावपळ केली परंतु गाडी चुकलीच. आणि चौथा आहे, चांगले पीक यावे म्हणून त्याने खूप मेहनत केली. इथे बघा, अर्धविराम हे चिन्ह असं आपण विराम चिन्ह देत असतो आणि अर्धविराम हे नेहमी दोन वाक्यामध्ये आपण हे वापरत असतो. इथे बघा, याचं जे करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3, धावपळ केली परंतु गाडी चुकलीच. पुढचा प्रश्न पाहूया, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला या वाक्याचा वाक्य प्रकार ओळखा. इथे बघा, या वाक्याचा वाक्य प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. पहिला पर्याय आहे केवल, दुसरा पर्याय आहे आज्ञार्थी, तिसरा पर्याय आहे संयुक्त आणि चौथा पर्याय जो आहे तो आहे मिश्र. येथे बघा, आपल्याला जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवांना, इथे बघा, आपल्याला केवल प्रयोगी वाक्यामध्ये एकच विधान हे वाक्यामध्ये असतं किंवा एकच विधान असलेलं वाक्य असतं. आज्ञार्थी वाक्य हे आपल्याला आज्ञा किंवा विनंती या वाक्यामध्ये असते. संयुक्त याच्यामध्ये आपल्याला 2 स्वतंत्र वाक्य असतात. तर मिश्र वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य असतं आणि एक उपवाक्य असतं. आणि इथे बघा, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवांना, इथे बघा, जो तो जे ते जसा तसा हे शब्द जर दिसले तर आपण मिश्र वाक्य हे पर्याय त्याचा निवडावा. त्यामुळे ह्या प्रश्नाचा जो योग्य पर्याय आहे तो पर्याय मिश्र आहे. पुढचा प्रश्न पाहूया, सगळे सोयरे स्वयंपाकघरात विराजमान झाले आहेत या वाक्याचा काळ ओळखा. इथे बघा, पर्याय पहिला आहे साधा वर्तमान काळ, पर्याय दुसरा आहे पूर्ण वर्तमान काळ, पर्याय तिसरा आहे अपूर्ण वर्तमान काळ आणि पर्याय चौथा आहे रीती वर्तमान काळ. इथे बघा, सगळे सोयरे स्वयंपाकघरात विराजमान झाले या वाक्याचा जो योग्य काळ आहे तो म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. इथे बघा, काळ ओळखताना एक ट्रिक लक्षात ठेवायची. साधा वर्तमान काळ हा तो जातो, पूर्ण वर्तमान काळ म्हणजे झाले आहे, ती क्रिया झालेली आहे. अपूर्ण वर्तमान काळामध्ये बघा, तो जात आहे हे अपूर्ण वर्तमान काळात आहे आणि रीतीमध्ये म्हणजे तो रोज जातो.
हे आपल्याला अशा पद्धतीने काळ ओळखता येईल. पुढचा प्रश्न आहे, चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचे टोपण नाव कोणते? इथे बघा, पहिला पर्याय आहे आरती प्रभू, दुसरा पर्याय आहे चारुता सागर, तिसरा पर्याय आहे अज्ञातवासी आणि चौथा आहे अनिल. येथे बघा, ऑप्शन क्रमांक पहिला आरती प्रभू यांचे टोपण नाव चिंतामण त्र्यंबक खानोलकर हे आहे. इथे बघा, प्रश्न क्रमांक 14 ते 16 हे जे प्रश्न आहे हे कवितेवरचे प्रश्न आहेत. कविता हे व्यवस्थितपणे वाचून त्या खालील प्रश्न हे तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. इथे बघा, दीनबंधू कोणास म्हटले आहे? पर्याय पहिला अपंगाला, पर्याय दुसरा मजुराला, पर्याय तिसरा दौलतीला, का पर्याय चौथा गरिबीला. इथे बघा, जो करेक्ट ऑप्शन जो आहे तो ऑप्शन क्रमांक 2 मजुराला. पुढचा प्रश्न पाहूया, अपंगाच्या आश्रयाला कोण जात आहे असे कवीला वाटते? पर्याय पहिला आहे दीनबंधू, पर्याय दुसरा आहे अपंग, पर्याय तिसरा आहे हृदय आणि पर्याय चौथा आहे अंधार. येथे बघा, पर्याय क्रमांक जो चौथा आहे अंधार याचा करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे बघा, गरीब या शब्दाचा समान अर्थी शब्द कवितेत कोणता आला आहे? पर्याय पहिला दीन, पर्याय दुसरा अपंग, पर्याय तिसरा दैन्य आणि पर्याय चौथा दीन. याचं जे करेक्ट जो ऑप्शन असणार आहे ते असणार आहे दीन. इथे बघा, पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब दिवस संपत आले होते, पेरणीचे, उन्हाळ्याचे, सुगीचे की पानगळीचे. इथे बघा, त्याचा जो करेक्ट ऑप्शन जो उत्तर असणार आहे ते आहे पर्याय क्रमांक चौथा पानगळीचे. पुढचा प्रश्न पाहूया, सारे टिंबटिंब शेतकरी सुखावले होते, वृक्ष निष्पर्ण झाले होते, उकाड्याने हैराण झाले होते आणि जो चौथा आहे तो शेतकरी पेरणी करत होते. येथे बघा, याचं जे करेक्ट ऑप्शन जो पर्याय असणार आहे तो म्हणजे वृक्ष निष्पर्ण झाले होते. पुढचा प्रश्न पाहूया, थोड्याच दिवसांनी ऋतुराच्या आगमनाने निसर्गात टिंबटिंब निर्माण झाले होते. पर्याय पहिला अभिरुची, पर्याय दुसरा तेजस्विता, पर्याय तिसरा चैतन्य आणि पर्याय चौथा उदासीनता. इथे बघा, याचं जे करेक्ट ऑप्शन असणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 चैतन्य. पुढचा प्रश्न पाहूया, पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द असलेला पर्याय निवडा. पर्याय पहिला दिव्य, पर्याय दुसरा प्रचंड, पर्याय तिसरा भव्य आणि पर्याय चौथा विशाल. येथे बघा, याचं जे योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय पहिला दिव्य. पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. पर्याय पहिला कीटक, दुसरा आहे कौतुक, तिसरा आहे भीषण आणि जो चौथा आहे तो मृत्युंजय. याचं जे करेक्ट ऑप्शन असणार आहे तो पर्याय क्रमांक चौथा मृत्युंजय. इथे बघा, पुढचा प्रश्न आहे, अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडा. पहिला पर्याय आहे बघा, कोल्हे कुई म्हणजे शूद्र लोकांची बडबड. दुसरा आहे खुशाल चेंडू, चैनखोर मनुष्य. तिसरा आहे पांढरा कावळा, अतिशय शांत वृत्तीचा. आणि जो चौथा पर्याय आहे तो म्हणजे बाद रायन संबंध म्हणजेच बळेच
दाखवलेला संबंध. इथे बघा आपल्याला अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील चुकीचा पर्याय निवडायचा आहे. इथे बघा आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे. याचं जे करेक्ट ऑप्शन असणार आहे ते म्हणजे पांढरा कावळा. ऑप्शन क्रमांक 3 पांढरा कावळा याचा असा अर्थ होतो की अत्यंत दुर्मिळ. त्यामुळे याचा जो चुकीचा अर्थ जो आहे किंवा चुकीचा जो ऑप्शन आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूया. क्षुधाक्रांत या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? पर्याय पहिला आहे तहानेने व्याकुळ झालेला, भुकेने व्याकुळ झालेला, जेवून तृप्त झालेला व आजाराने त्रस्त झालेला. इथे बघा क्षुधाक्रांत या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे आणि याचा योग्य अर्थ जो आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 2 भुकेने व्याकुळ झालेला. बघा शेवटचे 2 प्रश्न आहेत. अवसान गोळा होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला इथे ओळखायचा आहे. पर्याय पहिला आहे बरे न वाटणे, पर्याय दुसरा आहे अपेक्षा भंग होणे, पर्याय तिसरा आहे शक्ती एकवटणे आणि पर्याय चौथा आहे खूप भीती वाटणे. इथे बघा पर्याय क्रमांक 3 शक्ती एकवटणे म्हणजेच अवसान गोळा करणे असा याचा योग्य अर्थ होतो. आजच्या या प्रश्नपत्रिकेतला शेवटचा प्रश्न आहे टिंबटिंब पोट भरत नाही, अपूर्ण मन पूर्ण करा. पर्याय पहिला आहे अपुरे जेवून, पाणी पिऊन, कान कोरून व दात कोरून. इथे बघा जो करेक्ट ऑप्शन जो आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 4 दात कोरून पोट भरत नाही अशी ही म्हण आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.